हे नाव होते. त्यावेळच्या रिसोड न्यायपंचायत मध्ये रामराम बाबूराव पाटील, रामराम मंडळी, काय चालू आहे? शेतीबाडी कशी चालू आहे? मजेत मजेत. वाचवा वाचवा रावसाहेब, मध्ये वाचवा, न्याय द्या गरीबाला, न्याय द्या. हो काय झालं तुम्ही? कशा पाहिजे रडतीस? काय नाही झालं तुझ्यावर, सांग बरं. मालक 5 वर्षाखाली सावकाराकडून कर्ज घेतलं होतं बघा. 3000 द्यायचं शेटजीनं आणि बदल्यात घर लिहून द्यायचं मायावालं. बरं, मग पुढे काय झालं? 6 महिन्याच्या बाजूत मी समजा पैसे फेडायला सुरुवात केली. थोडं थोडं करून मी समजा पैसे फेडले बघा. छान झालं की. मग अडचण कुठे आली कमळे? काय सांगू पंच, पण तो म्हणतात सावकार मानतच नाही ना. तो म्हणतो पैसे फेडलेच नाही, फक्त व्याज फिटलं, उद्याला अजून बाकी आहे म्हणतोय, घर खाली कर म्हणतोय, घरी येऊन पसारा बी बाहेर फेकतोय आणि धमक्या बी देतोय मला. आता तुम्हीच न्याय निवाडा करा पंच, माझा तुम्हीच न्याय द्या. त्या गणपत सावकाराला बोलून आणायला ताबडतोब? होय सरकार. उगाच गोरगरिबांना सतवतो हा. रामराम रावसाहेब, रामराम पाटील, रामराम मंडळी. आठवण काढली म्हणा आमची. का रे गणपत, कमलीला कर्ज दिलं होतंस म्हणे तू? किती दिलं होतंस? 3000 दिले होते. आणि किती वर्ष झाली? 5 वर्ष झाली. मग तिने तुझ्याकडे पैसे जमा केले ना? तिचे किती फिटले, किती राहिले, काय व्याज घेतले तू? काही नाही फिटलो, मी कुठून भरणार? माझ्या व्याजाचे आणखी बाकी आहेत. अरे बाबा, कमली तर म्हणे तिने सगळी रक्कम फेडली तुझी. खोटं बोलते ती पंच. वाटल्यास माझे वय खाते बघून घ्या. हे घ्या, दाखव रे. होय सरकार, घे घे. चुका दिसत आहे. यात किती खोडतोड आहे सावकार? वही खाते काय तुम्हीच लिहिणार आणि तुम्हीच वाचणार. यात माझा इलाज नाही. या लोकांना लिहिता वाचता येत नाही तर मी काय करू? कमळीकडे कमळे, तुझ्याकडे काय पुरावा आहे का? हाय ना सरकार, पण येऊ सावकार मानतच नाही. मी जेव्हा पैसे घेऊन सावकाराकडे गेली होती तेव्हा मी लहान पोरगी माझ्या सगळं होती. ती हाय बघा पुरावा. त्या लहान्या मुलीला काय कळतं का कमळे? तू बोलणार आणि ती मान डोलवणार. नाही तसं नाही रायसाहेब, माझ्या पुरीला समजा समजतंय बघा. ती 3ऱ्या वर्गात शिकते बघा. तिने आपल्या एका वहीत मोडक्या तोडक्या अक्षरात लिहून ठेवलं आहे. ज्या दिवशी आम्ही सावकाराकडे गेलतो ती तारीख आणि किती पैसे दिले ते बी. दाखवते होय, आणली का तू सगळं? होय सरकार, ही बघा. गणपत, कमीच्या वहीतल्या नोंदी तुझ्या वही खात्याशी जोड नाहीत. याचा अर्थ तू खोटं बोलत आहेस. लहान मुले कधी खोटं बोलत नाहीत. कमळे, तुझी मुलगी हुशार आहे. मालक, आपली कीर्ती आहे. आपण गावात शाळा काढली आणि आमच्या लेकराचं बरं झालं. आता आम्ही नाही शिकलो पण आमचे लेकरं शिकतील बघा. आता तुम्हीच महा निवाडा करा पंच. याच्यात चुका आहेत, ते चुका दिसत नाही. गणपतचं नाव चुकत आहे आणि खोडातोड कमली खोडातोड नाही दिसत आहे. बरोबर आहे, घेऊन या. गावकरी मंडळीनं कमळीचा आणि गणपत सावकारामधला जो काही तंटा होता त्या तंट्यावरील दोन्ही बाजूकडील सर्व पुरावे बघून पंचमंडळी या निष्कर्षावर पोहोचली आहे की कमळीचा पुरावा योग्य आहे आणि तिला या ठिकाणी आपण न्याय देत आहोत. सोबतच गणपत सावकाराला सुद्धा सक्त ताकीद देत आहोत की यापुढे गावातल्या कुठल्याही व्यक्तीसोबत असा खोटा व्यवहार करू नये. तेव्हा गावकरी मंडळीनं आजचा प्रकरणाचा निवाडा येथेच संपला असे मी जाहीर करतो. लय उपकार देवा आपले, लय उपकार. काय गणपत, मान्य आहे ना? जी पंच, यापुढे असे काही होणार नाही. बरोबर, सोबत न्याय झालाय. याला असं
पाहिजे खूप अन्याय करू लागला लोकांवर. खूप जास्त झाले होते त्याला. बरोबर आहे, असंच पाहिजे. बरोबर आहे, खूप खराब आहे तू. वाईट लोकांसोबत खूप वाईट वागतो तू. वाईट वृत्ती झालेली. च्या अधिपत्यात त्यावेळी सामान्य नागरिकांजवळ नगदी पैसे बहुते